तही कौतुक म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या चित्रपटाचं अत्यंत सुमधुर असं संगीत SD सद्गुरू यांचं आहे, तर गीतं अभिजित जोशी, पूर्वा ठोसर आणि सध्या दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी लिहिलेली आहेत. खरं तर 6 डिसेंबर 1992 असं म्हटल्यानंतर थोडंसं प्रत्येक आपल्या भारतातीलच रसिकांचं म्हणूया किंवा प्रत्येक राम जाणणाऱ्या माणसाला धस्स होतं. कारण एक अभूतपूर्व, आता अभूतपूर्व म्हणायचं का काळ्या कुट्ट दिवस म्हणायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण बाबरी मशीद पडली गेली. मग त्यानंतर ते योग्य होतं की नाही, मग अयोग्य होतं की नाही, मग बाबरी मशीदच तिथे होती का, मग श्रीरामाचं मंदिर होतं का, अशा अनेक गोष्टींनी न्यायप्रविष्ट असा तो विषय होता. आणि मग न्यायालयाने परवानगी दिली आणि 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर हे उभं राहिलं आणि श्रीराम आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा आला. बरं, आता श्रीराम आला, त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली. आता अनेक पर्यटक किंवा भक्त तिथे जाऊन नमस्कार करतील, श्रीरामाच्या ते बालरूप जे आहे त्याला नमस्कार करून पुढे सरकतील. पण राम याला जात नव्हती, धर्म नव्हता, त्याला माणूस हाच धर्म होता. त्याचे आचार, त्याचे विचार, त्याने सांगितलेले जे काही पूर्ण जो श्रीराम आहे तो विचाराने आचाराने आपल्यापर्यंत पोचला आहे का? खरं तर आता अयोध्येमध्ये जेव्हा श्रीरामाचं मंदिर झालं त्यावेळेला खऱ्या अर्थाने पुन्हा रामराज्य यायला हवं होतं. ते आलंय का? मग पुढच्या पिढीने नक्की श्रीरामाकडे कसं पाहावं, त्याचे आचार विचार लोकांपर्यंत पोचणार आहेत की नाही, या सर्वांचा एक ताळमेळ किंवा या विचारांनी अस्वस्थ झालेला अमित देशमुख नावाचे एक शिक्षक, त्या शिक्षकांनी घेतलेलं हे मिशन आहे की त्यासाठी काय करावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेतलेला हा शिक्षक अजित देशमुख जो आहे त्याने घेतलेलं हे मिशन म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातलं मिशन आहे. ते प्रत्येक भारतीयाला वाटणारं विचार या चित्रपटामधून मांडण्याचा हा प्रयत्न आहे, मिशन अयोध्या. आपण राम या तत्वाला बाजूला सारून चालत नाही. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तरी सुद्धा आपण म्हणतो जगण्यात राम राहिलेला नाही आहे, किंवा एखादं जेवण जरी आवडलं नाही ना तरी म्हणतो त्या जेवणात काही रामच नव्हता. समोर एखादी व्यक्ती भेटली की पूर्वी आपण राम राम मंडळी असं म्हणून एकमेकांना भेटण्यासाठी सुद्धा रामच म्हणायचो. राम मुखी असावा असं म्हटलं जातं, कारण राम असं म्हटल्यानंतर जो श्वास आणि उश्वास आपल्या आतून जातो तिथून आपलं आरोग्य उत्तम होतं असं म्हणतात. आणि मग जाताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम अशा जपामध्ये आपण पुढची सगळी यात्रा करतो. म्हणून राम हे तत्व आपल्या आचरणात हवं. असंच हे मिशन अयोध्या हा चित्रपट आता येऊ घातलाय. हा चित्रपट नक्की काय आहे हे पाहण्यासाठी आपण 24 जानेवारीला जाणारच आहोत. पण त्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेले आहे. आपण इथे थोडासा लाईट देऊया. साधू बँड हा आज खास अयोध्येवरून इथे आलेला आहे. बघा, रामतत्व असताना ते संपूर्ण भारताला जोडत जातं आणि म्हणून साधू बँड इथे आलेला आहे. उत्तरेकडचा हा ग्रुप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत होती त्यावेळेला यांना खास करून भारत सरकारनं आमंत्रित केलेलं आहे. याचे जे मुख्य आहे आमचे धनंजय साही, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते भारत सरकारचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ही सगळी मंडळी आहेत. वेगवेगळा वयोगट आहे तिथेपासून ते इथेपर्यंत आणि वेगवेगळी वाद्य इथे आहेत. संगीतातले सा रे ग म प ध नी हे त्यांना अवगत आहेत. आणि धनंजय साही जे आहेत ते साधकाचा प्रवास त्यांना गवसलेला आहे. मुळात धनंजय म्हणजे कृष्ण आणि राम आणि कृष्ण ही श्री विष्णूची रूप आहे. धनंजयाला जर राम कळला असेल तर त्यांच्या मुखातून सुद्धा श्रीराम आपल्यापर्यंत पोचेल इतकी ग्वाही आम्ही देते. आणि यापुढचा संपूर्ण मंच धनंजय साही साधू बँडसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. हेलो हेलो सभी लोगों को नमस्कार. और मैं पूरा दिमाग लगा के समझने की कोशिश कर रहा था तो उसमें मुझे एक ही चीज सुनाई दे रही थी, राम राम राम. आज जितने लोग यहाँ पर आए हैं एक मिशन के लिए आए हैं. सामने जो चित्रपट मिशन अयोध्या
नाम ही ऐसा है, रामलला जी वहाँ स्थापित हो चुके हैं और हम भी वहाँ गुणगान कराए हैं। तो आइए इस माहौल को पूरा ऐसा बनाते हैं कि जब ये फिल्म रिलीज हो तो इसके सारे रिकॉर्ड टूट जाए। तो अब प्रभु श्री राम जिस पर आशीर्वाद हो उसे कोई रोक ही नहीं सकता। तो इस जयघोष के साथ हम अपना एक प्रसिद्ध रचना जो है, मूवी का नाम है मिशन अयोध्या, तो हमारा भी एक बड़ा प्रसिद्ध गाना है, भजन है, नगरी हो अयोध्या सी। तो एक जयघोष करते हैं कि मैं देखना चाहता हूँ कि यहाँ मुंबई में कितनी शक्ति है। जय श्री राम। अरे बाप रे, ये तो लगता है सब पूरा खा पी के आए एकदम बिल्कुल। तो आइए हम शुरू करते हैं। मैं आपसे गवाऊंगा भी, आप गाइए भी, तालियां भी मारिए, ऐसे नहीं कि हम सुनने आए हैं और आप सुनेंगे। तो आइए पूरे वातावरण को बनाते हैं तालियों के साथ गाते हुए। बस बस बस, ये प्रैक्टिस थी, अब ये रिहर्सल था। आप शुरू करते हैं। आप जरा ये फोन है ना, तो आइए ये अयोध्या बनाते हैं दियों के साथ। अब दिए तो भाई हमारे पास है नहीं, तो आप फोन खोल लीजिए, फोन की वो लाइट खोल लीजिए और मैं जितने हमारे कैमरामैन भैया पूरा इसको लेंगे, एक बार पूरा लाइट खोलिए। ये दिए हैं आपके, और प्रभु में अगर बिल्कुल आप में प्रभु के लिए आप समर्पित हैं तो दिए खोलिए और इन दियों के साथ अब आप पे पूरा जो है चौपाइयाँ करनी है। तो मेरे साथ बोलिए 1 2 3। उसके लिए बनता है। तो हम जितनी ताकत से, यही श्रद्धा भाव है जो अभी आप लोगों ने दिखाया, बिल्कुल अयोध्या बना दिया। अयोध्या जाने की जरूरत नहीं है, बन गया। और पर्दे पे फिल्म लगेगी तो अयोध्या अपने आप आ जाएगा। तो एक बार जयघोष करते हैं जोरदार। मैं जितनी तेज बोलूंगा आपको उतनी तेज बोलना है। जय श्री राम। जय श्री राम। ना भैया धीरे रह गया। जय श्री राम। जय श्री राम। क्या बात है भाई साहब, आपने तो पूरा जो है हनुमान जी की तरह एकदम पहाड़ उठा लिया। तो ऐसे ही मुस्कुराते हुए हम लोग भजन ऐसे ही चलते हैं। और यही घर हमारी बैठकी है, जो हम बैठक करते हैं ना। आप YouTube पे जाएंगे तो साधो बहन की बैठकी देखेंगे, ऐसे ही ऐसे घर में गाते हैं। तो बड़ा सुंदर भजन है। प्रभु श्री राम अयोध्या में जो ये मंदिर आप देख रहे हैं, ये इतना सुंदर भव्य मंदिर बन चुका है। प्रभु अपने घर में विराजमान हो गए हैं। अब हम प्रभु से कहते हैं कि प्रभु आप हमारी झोपड़ी में तो आइए। भाई आना चाहिए कि नहीं? अरे भैया आइए हमारी झोपड़ी में और रूखी सूखी खाइए। तो आइए, जिसमें जितनी श्रद्धा होगी वो देखते हैं कैसे बनाता है। हमारा सबसे फेमस भजन जिसने एक इतिहास रचा, वो आपके साथ मैं गाता हूं और मैं बीच में आके आपको गवाऊंगा भी।
सुख मिले से अमृत को, अरे ऐसे पिएंगे क्या? सुख मिले से अमृत को, अच्छा इनकी आवाज थोड़ी कम रहेगी, अब आपकी देखते हैं। सुख मिले से अमृत को, बिल्कुल क्या बात है। सुख मिले से अमृत को श्री राम प्रणव तबले पर, अनमोल ट्रैक पर मेरा साथ दे रहे थे, लीड वोकलिस्ट अश्वनी, और हारमोनियम पर अमित है, और ये हमारे पांडे जी हैं कीबोर्ड पर, और हिमांशु जो है वो किस पर है, गिटार पर, और मैं धनंजय जो है आपके साथ। और साधो बैंड को इंस्टाग्राम पर और जो है यूट्यूब पर देखते रहिएगा हमारे भजनों को। जय श्री राम। हमारी पूरी टीम की तरफ से समीर सर और सबको मंगल कामना देता हूँ कि हम जी जान से कोशिश करेंगे, कोशिश नहीं पूरा प्रयत्न करेंगे कि फिल्म सुपर हिट हो। और बड़ा मजा आया आपके साथ। जय श्री राम। जय श्री राम। धनंजय सर, थैंक यू सो मच। हमें तो लगा कि आप अयोध्या लेके यहाँ पे आ गए हैं, उनके लिए जोरदार ताली। धनंजय सरांचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे साधू बँड म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटलं की खूप मोठा बँड धाम ढोम रॅप चॅप वाजणार, पण त्याच सुंदर नजाकतीने श्री रामाला इथे आणलं आणि सगळ्यात वयाने छोट्या असलेल्या मुलाला सुद्धा टाळ्या वाजवण्यास भाग पडलं। ही आमच्या धनंजय सरांच्या संगीताची जादू आहे। मी या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती योगिता कृष्णा शिंदे यांना सन्मानाने मी मंचावर आमंत्रित करते। आपण साहू बँडचं इथे कौतुक, साधू बँडचं कौतुक करणार आहोत आणि धनंजय साही यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत। दोन्ही निर्मात्यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते।
के लिए कुछ बोलना चाहते हैं, बोलो. हाँ? आपण पण वावा म्हणायचं. आता हे खनखार अयोध्यामधून आलेले आहेत. धनंजय सर, हमें लगा हम ही आपके चाहने वालों में से है. हमें लगा हम ही आपके चाहने वालों से है. असं नका करू. आपल्या महाराष्ट्रात मुंबईत आलेत की नाही, मग असं सणसणीत घ्यायचा. हमें लगा हम ही आपके चाहने वालों से है. हमें लगा हम ही आपके चाहने वालों से है. मुड़ के देखा तो आपके चाहने वालों का काफिला निकला. दिल ने कहा शिकायत कर भगवान से. दिल ने कहा शिकायत कर भगवान से. उफ, ये श्री राम भी आपके चाहने वालों में से निकला. क्या बात है, क्या बात है. और एक बार जोरदार तालियां मैम के लिए. देखिए, इन्होंने तो जो बात कही है, इसके इतना अच्छा शेर पढ़ा. और हम तो भगवान श्री राम के ही दीवाने हैं, बिल्कुल रहेंगे. लेकिन एक शेर ऐसा है कि जमाने ने मुझे क्या दिया है, वो दिल का एक टुकड़ा सुना दो क्या? जरूर जरूर. कि मिला ना दिल को कोई कदरदान इस जमाने में. वाह वाह. अरे कैसे वाह, इतना जोर से बोले भाई साहब. कि मिला ना दिल को कोई कदरदान इस जमाने में, ये शीशा टूट गया देखने दिखाने में. मी पुन्हा एकदा निर्माते कृष्णा दादाराव शिंदे साहेब आणि योगिता कृष्णा शिंदे यांना मंचावर आमंत्रित करते. निर्मात्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि धनंजय साही साधो बँड यांचा आपण इथे सत्कार करतो. मी एक फोटो काढूया. म्युझिक लॉन्च सोहळा करायचं ठरलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं असा मोठा प्रश्न पडला. आणि आमचा तपास सुरू झाला. रामावर चित्रपट आहे, राम मंदिरावर चित्रपट आहे, आता यासाठी कोणाला बोलवायचं. तर जनरली बरेचसे प्रोड्युसर्स मोठमोठ्या व्यक्तींना बोलवतात, नावाजलेले कलाकार बोलवतात. पण आम्ही ही प्रथा तोडायचं ठरवलं आणि आम्ही साधो बँडला बोलवलं. हेच आमचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत, हेच आमचे आजचे सेलिब्रिटी आहेत. आणि मला नाही वाटत की यांच्यासारखं कुठल्या दुसऱ्या सेलिब्रिटीने तुम्हाला एवढं एंटरटेन केलं असतं. जय श्रीराम. थँक्यू धनंजय. म्हणजे सगळे दिल्लीवरून आले, अयोध्येवरून त्यांचा जस्ट शो झाला आणि आलेले आहेत. सगळ्यांचे मी आभार मानतो RK योगिनी प्रोडक्शन्सतर्फे. आणि आमच्या सर्व लोकांचा आपण उत्साह वाढवलात, वातावरण राममय केलं तुम्ही आणि मिशन अयोध्याला तुम्ही जॉईन झालात, त्याबद्दल आपल्या साधू बँडचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.
आपले निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे. हा राम सर्वांच्या मनामनात म्हणजे संपूर्ण भारतातल्या रसिकांच्या मनामनात हा विचार पोचावा या एका उद्देशाने निर्माते म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. इतक्या तरुण वयामध्ये अशा पद्धतीचा चित्रपट करण्यासाठी निर्माता म्हणून जबाबदारी घेणारे मला वाटतं हे महाराष्ट्रातलं एकमेव आहे. त्यांचं मनपूर्वक मी कौतुक करते. हा चित्रपट दूरपर्यंत पोचावा यासाठी आपण या चित्रपटाचा टीझर आधी सोशल मीडिया पेजवरून टाकला आणि अक्षरशः हजारो मन, हजारो विचार आणि असंख्य SMS या टीझरला आले. आज आपल्यापैकी कुणी एखादं मनोगत किंवा तुम्हाला श्रीरामाबद्दल काय वाटतंय हे लिहायचं जर राहून गेलं असेल तर या पेजला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ही राम कळला असं आम्हाला वाटेल. आणि सोशल मीडिया पेज वर आपला हा टीझर आपण टाकलेला आहे. यानंतर अशा पद्धतीचे श्रीरामावर काढणारे हे चित्रपट पोचावेत यासाठी आपले पत्रकार बंधू, माध्यम प्रतिनिधी नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. त्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या वतीनं आपण प्रातिनिधिक असे 2 सत्कार आता इथे करणार आहोत आणि त्यासाठी मी बोलवते ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांना. आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. अनेक वर्ष अतिशय उत्तम लेखणीतून प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगलं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न नंदकुमार पाटील हे करत असतात. मी त्यांना इथे सन्मानानं आमंत्रित करते. आपण त्यांचा इथे सत्कार करूया. आपल्या दोन्ही निर्मात्यांच्या वतीनं नंदकुमार पाटील, कुठलंही माध्यम असो, टीव्हीचं माध्यम असू दे, नाटक असू दे, जो विचार चांगला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नंदकुमार पाटील हे नेहमी सक्रिय असतात. याचं विशेष कौतुक आम्हाला वाटतं. तसंच अजून एक ज्येष्ठ पत्रकार इथे उपस्थित आहेत, राजेश शिरभाते यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. जे उत्तम ते उदात्त उन्नत असं राजेश शिरभाते यांच्या लेखणीचा असा पोत आहे. जे जे उत्तम असेल ते पोचवण्याचा अगदी टोकाट प्रयत्न त्यांच्या शब्दातून होत असतो. ते लिहिते होतात, आम्ही वाचते होतो आणि नाही म्हटलं तरी हा विचार डोक्यापर्यंत पोचवण्याचं एक अस्त्र म्हणजे त्यांचे शब्द. राजेश शिरभाते यांना आपण सन्मान. आता शब्द बरंच काही सांगून जातात, पण हे जे माध्यम आहे ते पुन्हा टिपण्याचं आहे. असंख्य कॅमेरे मगाशी चालू राहिले आणि धनंजय साही यांना टिपत होते. तो श्रीराम तुमच्या मनात तो होता, तो टिपल्या जाण्याचा जो क्षण आहे त्याला कॅमेरा असं म्हणतात. आणि असे असंख्य चांगले प्रसंग ज्यांनी आपल्या छायाचित्रणातून व्यक्त केलेले आहेत, असे प्रातिनिधिक 2 पत्रकार छायाचित्रकार आपण त्यांना इथे सन्मानानं त्यांना आपण सन्मान करणार आहोत. बिपिन यांना मी इथे सन्मानानं आमंत्रित करते. बिपिन कुलकर्णी. काळ्या मात्र जोरात होऊ दे. दोन हाताने क्लिक केलेला त्यांचा फोटो जेव्हा आपण सुद्धा हा पाहतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर एक आनंदाचा हसू येतो. तसंच दिनेश परेशा यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. दिनेश यांचं वैशिष्ट्य पाहिलं का? पहिल्या पत्रकाराला, छायाचित्रकाराला पुरस्कार मिळाला, त्याचं छायाचित्र काढून पुन्हा मंचावर आले. हे खरं तर खूप सन्मानाचं आहे. अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्यातलेच एक ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश दादा पुळेकर इथे उपस्थित आहेत. त्यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो. रसिकांच्या मनातला हिरो
तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला पण राम लालाची हा श्रीराम कसा होता किंवा अयोध्ये काय असावं हे आपल्या समोर ज्यांनी मांडलं ते आमचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. समीर रमेश सुर्वे यांचा हा 5वा चित्रपट आहे. श्री पार्टनर, शुभमंगल सावधान, भोजपुरी चित्रपट नचनिया आणि नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारित जजमेंट असे हे सगळे चित्रपट. आणि आता मात्र त्यांचं मिशन काहीतरी वेगळंच आहे. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त व्हावं. समीर रमेश सुर्वे.
सर्वांनी जरा शांत बसलात तर बरं होईल. म्हणजे मिशन काय आहे ते थोडं ऐकलं तर बरं होईल, कारण फार मेहनत झाली आहे या मिशन मागे. काय म्युझिक लॉन्च कार्यक्रम आहे, पण संधी आहे बोलायची तर बोलून घेतो. कृष्णा शिंदे, सौ योगिता शिंदे यांनी मला एक गोष्ट सांगितली की राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होते, तर सर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे. तर त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं मिशन वगैरे. त्यांनी एक गोष्ट सांगितली, कारण कथा त्यांचीच आहे. त्यांनी एक गोष्ट ऐकवली मला आणि मी म्हटलं ठीक आहे करूया आपण चित्रपट. मी खरं सांगतो मी सिरियस नव्हतो तेवढा. मग चला आपण नाही म्हटलं तर ते कोणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि कोणतरी दुसरा चित्रपट बनवेल. तर म्हटलं ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करू चांगला होण्यासाठी, हा विचार होता. आणि स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली आणि जेव्हा काम सुरू झालं, राम मंदिरावर चित्रपट करायचा आहे, हा विषय हाताळायचा आहे, हे जेव्हा ठरवलं तेव्हा मग झोकून दिलं. कोणाचा फोन आहे, बंद करा ना. झोपलेत वाट. त्यांनी मला एक मोठी संधी दिली. या 5 वर्षामध्ये भरपूर काही मनात चालू होतं, भरपूर काही बोलायचं होतं. शेवटी अयोध्येत राम मंदिर झालं आणि आता 1 वर्ष पूर्ण होते. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी हीच वेळ होती, अख्खा देश राममय झाला होता. सगळीकडे रामाची गाणी, अल्बम, कार्यक्रम जोशात चालू होते, जोरात चालू होते. झेंडे सगळीकडे लागले होते, कारण आपण राम मंदिराचा जल्लोष करायला तयार होतो. आज हीच वेळ आहे. आज 1 वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या महिन्यात आणि अजून काहीच नाही. पहिलं वर्ष म्हणजे दणक्यात व्हायला पाहिजे होतं, पण अजून काहीच नाही. आणि मला माहीत होतं हेच होणार आहे. राम ही माझी अस्वस्थता आहे आणि हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राम मंदिर झालं, आता पुढे काय, हा प्रश्न या चित्रपटात विचारला गेला आहे. 500 वर्षाचा संघर्ष झाला, बरंच काय काय झालं, दंगली झाल्या, आंदोलनं झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि शेवटी राम मंदिर तयार झालं. पण आता पुढे काय? मग ही अस्वस्थता, हे प्रश्न मनात भेडसावत होते आणि शिंदे सरांनी मला ती परमिशन दिली, संधी दिली आणि हा चित्रपट लिहायला सुरुवात केली. खरं सांगतो जे काही या चित्रपटात आहे ते फार मनातून आलेलं आहे. जी अस्वस्थता माझ्या मनात आहे, मला माहीत आहे हीच अस्वस्थता, हेच प्रश्न आपल्या मनातही आहेत. आणि मग सुरू झालं की बाबा राम मंदिर झालं, आता पुढे काय व्हायला पाहिजे. तर काय आपण रामराज्य येऊ शकतं का? मंदिर झालं, मग रामाचे विचार, रामाचा आदर्श आपण कॅरी करणार आहोत का, की फक्त जय श्रीराम बोंबलत बसणार आहोत फक्त. आणि मग हा प्रवास सुरू झाला, हा चित्रपट तयार झाला. जे काही आपण इथे पडद्यावर पाहतायत हे सगळं 1 वर्षात तयार झालेलं आहे. मी आभार मानतो चित्रपट निर्मात्यांचे की त्यांनी मला ही संधी दिली, कारण जे मनात होतं ते बाहेर आलं आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे. एक मिशन म्हणून काम सुरू झालं आणि या मिशनचे आज तुम्ही सगळे इथे सभासद नको म्हणूया, सगळे तुम्ही आम्हाला जॉईन झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभारी. आज संगीत सोहळा आहे, रामाची गाणी आहेत चित्रपटात, पण आम्ही प्रयत्न केलेला आहे की खरा राम त्यातून बाहेर आणण्याचा, आणि माझ्या मते तो या गाण्यातून आलेला आहे. आपण आता ऐकालच पुढे. सगळ्यांचे मी आभार मानतो. या प्रवासामध्ये निर्माते,
सतीश सरांसारखे अभिनेते आणि बाकीचे माझे अभिनेता कलाकार सहकारी, कोणी स्टार नाही या चित्रपटात, पण एक ऍक्टर जेव्हा उभा राहतो आणि तो त्याच्या ऍक्टिंगने प्रूव्ह करून देतो की स्टार वॉर काही नसतं भाई, कॅरेक्टर असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे कोण आहे या पडद्यावर हा, किंवा कोण आहे या चित्रपटात. तर या म्युझिक लॉन्च तर्फे एक हे निमित्त साधून आज मी आपल्या समोर माझे 2 महत्वाचे पात्र इथे इंट्रोड्यूस करणार आहे. पण त्यापूर्वी या चित्रपटामध्ये अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे सतीश सर आहेतच, अजून एक व्यक्ती आहे की या लोकांनी जर खरंच कोऑपरेट केलं नसतं, मला नाही वाटत जर स्टार फिल्म मध्ये असते तर हा चित्रपट तयार झाला असता, म्हणजे अर्धवटच राहिला असता. पण या कलाकारांनी जे काही रक्त जाळलेलं आहे, घाम दिलेला आहे, त्यातून हे मिशन अयोध्या तयार झालेलं आहे. यातील एक प्रमुख सहकारी आहे आमची तेजस्वी पाटील. चित्रपटामध्ये आमच्या स्वाती मॅडम आहेत. आणि आता मी आपल्या समोर या चित्रपटातील एक कॅरेक्टर सादर करतोय, विचारे. मी एक निस्सीम राम भक्त आहे. राम हा माझा विचार आहे, राम हा माझा आदर्श आहे. रामासाठीच मी कारसेवक झालो आणि ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करायला जीवाची पर्वा न करता त्या घुमटावर चढलो. 30 वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होतं, अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं. रामाच्या विटांनी रचलेलं ते भव्य मंदिर बघितलं, माझे डोळे भरून आले. पण आज त्याच डोळ्यांसमोर तर माझं स्वप्न कोणी उद्ध्वस्त करायला निघालंय, तर मी मरायला तयार आहे, कोणाला मारायलाही तयार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कारसेवक विचारे. आणि आता दुसरं प्रमुख पात्र, मगाशी तुम्ही ऐकलं मॅडम कडून, अजित देशमुख, त्यांचं हे मिशन आहे. ते आता तुमच्या समोर येत आहेत. मिशन अतिरेक्यांचं असतं, मग शिक्षकाचं मिशन का नसावं? सर, श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलं ना, तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग त्या संदर्भात मी संशोधन सुरू केलं, अनेक पुस्तकं वाचली. मी स्वतः 2-3 वेळा अयोध्येला जाऊन आलो आणि ह्याच्या मागचं सत्य काय असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जो राम अयोध्येचा आदर्श आहे, त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैव आहे सर. बाबरी मस्जिद प्रकरण, त्याच्या विरोधात सुरू झालेला न्यायालयीन लढा, राम जन्मभूमी आंदोलन, त्याच्या मागचं राजकारण, त्यानंतर बाबरी मस्जिद पाडण्यात आली. देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, बॉम्बस्फोट झाले, त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हे सगळं मन विचलित करणार होतं सर, अस्वस्थ करणार होतं. 500 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं खरं, पण पुढे काय सर? श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो, पण आपण फक्त तसं मानतो म्हणून तसं होत नाही सर. या देशातील 140 कोटी जनतेने हे सत्य स्वीकारायला नको का सर? या राष्ट्र मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे? हे श्रीराम मंदिर रामराज्याची सुरुवात असू शकते का?
जोरदार टाळ्या वाजवूया. यांनी केलेलं त्यांना मी इथे सन्मानानं आमंत्रित करते. निलेश डहाणूकर. या चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आणि ज्या वेळेला आपण हा चित्रपट पाहाल त्यावेळेला पार्श्वसंगीताचं तर नक्कीच कौतुक कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. निलेश डहाणूकर सर. थँक्यू निलेश. फार मेहनत घेतली आहे निलेशने पार्श्वसंगीत बनवण्यावर आणि जीव आत्मा ओतलेला आहे. आणि हीच ते वेळ हाच तो क्षण. आपण ज्या कार्यक्रमासाठी ज्या क्षणाची वाट पाहतो ते संगीत लोकार्पण आपण करणार आहोत. या चित्रपटाचं संगीत ज्यांनी दिले SD सद्गुरू यांना मी सन्मानानं मंचावर आमंत्रित करते. आणि अभिजित जोशी, पूर्वा ठोसर हे दोन्ही गीतकार जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. आपण संगीत लोकार्पण सोहळा आता आपण इथे करूया. आपल्या टाळ्यांचा स्रोत मात्र कमी नको. आजपासून आमच्या सोशल मीडिया पेजवरून ही गाणी आपण ऐकाल. इन्स्टा, फेसबुक सगळं तुम्ही लाईक करा. त्याच्यावर आता या चित्रपटातली गाणी यानंतर थोड्याच वेळात आपण ती पाहणारही आहोत. यहाँ पर एखादा चित्रपट असला की एक प्रेमगीत, एक विरहगीत, एक सामूहिक गीत किंवा वेगळ्या पद्धतीचं एक लोकनृत्य अशा पद्धतीचं संगीत करणं कदाचित एखाद्या संगीतकाराला सोपं जाणार असेल. पण मिशन अयोध्या म्हटल्यानंतर श्रीराम डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाचं संगीत करणं हे एक वेगळ्या पद्धतीने श्रीरामाचं शिवधनुष्य असं आपण म्हणूया. पण संगीत SD सद्गुरू यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललेलं आहे. त्यांना या निमित्तानं इथे काय मनोगत व्यक्त करायचं आहे आपण ऐकूया. SD सद्गुरू. सर्वप्रथम इथे एवढ्या संख्येने आपण आलात. अपेक्षा नव्हती एवढं म्हणजे एवढा प्रतिसाद मिळेल. आज रविवार आहे, पुन्हा 31 जवळ आहे. पण तुम्हा सर्वांचे आभार. सर्वप्रथम तुम्हासाठी स्वतःसाठी टाळ्या मला एकदा ऐकायच्या. मनोगत मला तशी बोलायची सवय नाही आहे जास्त, त्यामुळे थोडक्यातच बोलेन की जेव्हा समीरने ही म्हणजे जी स्टोरी ऐकवली, 2च गाणी करायची होती. दुसऱ्या गाण्याचं तर म्हणजे स्टोरीच वेगळी आहे. ती अगदी एडिट फायनल व्हायच्या आधी अगदी मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी ते लॉक झाले. पण ही गाणी करताना जी प्रेरणा मिळाली ती फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामामुळे मिळाली. आणि त्यांनीच हे काम माझ्या हातून, मी फक्त माध्यम आहे. मी गेले 17 वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे ॲज अ संगीतकार काम करतोय. पण मी हे स्वतःला नव्याने रिइन्व्हेंट करतोय, रिस्टार्ट करतोय माझ्या आयुष्याला SD सद्गुरू म्हणून. आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात ही प्रभू श्रीरामांच्या नावाने होते, त्या मिशनने होते, मिशन अयोध्येने होते. ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सर्व टीमचे मी आभार मानतो की ह्या टीमचा मला म्हणजे हिस्सा तुम्ही बनवून घेतला. धन्यवाद. अभिजित जोशी. पूर्वा. नमस्कार. मिशन अयोध्या या मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी आणि भाग्य मला लाभलं. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या मिशन अयोध्याच्या मागे राहू देत आणि आमचं मिशन अयोध्या जगभर पोचू दे असं म्हणतो.
समीर यांचा पहिला चित्रपट श्री पार्टनर आणि त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने आमचे नायक मिळाले सतीश पुळेकर आणि समीर यांची जी चित्रपट दिग्दर्शक म्हणून जी एक सुंदर जो प्रवास होता तो सुरू झाला आणि त्याला कुठेतरी कारण सतीश पुळेकर झाले. असंख्य कलाकारांना घडवणारे श्री सतीश पुळेकर यांना इथे मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हॅलो, स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. कारण म्हणजे मला बोलता येत नाही, सवय आहे की डायलॉग्स दिल्यानंतर बोलणं, पण आता बोलावंसं वाटतंय. समीर हा मी हे आपण काय म्हणूया की त्याची ट्रायल पाहिली या सिनेमाची, मिशन अयोध्याची, आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. माय गॉड, म्हणजे मला आश्चर्य वाटते की त्या पोराने ज्या पद्धतीने हा सिनेमा केला आहे त्याच्यामागे हे आहेतच निर्माते, पण सगळे कलाकार, समीर, या टोटल टीम यांनी खूप मेहनत घेऊन अप्रतिम केलेला आहे हा सिनेमा. म्हणजे तो पाहताना असं वाटतं की बापरे, हे हा समीर हे करू शकेल. खरंच ग्रेट आहे. आणि हे सगळं श्रीरामामुळे झालेलं आहे, स्वामी समर्थांमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे. आणि मी फक्त एवढंच सांगेन की आता ताई म्हणाले तसं की हा सिनेमा संपूर्ण जगभर जाऊ दे. धन्यवाद. मी सर्वांना पुन्हा असं नसतं होण्याची विनंती करते. आपण या चित्रपटातलं पहिलं गीत आपण पाहूया, रामराया. मी सतीश पुळेकर. या मिशन अयोध्या या सिनेमाचा एक भाग आहे. रोल काय केला आहे, कुठल्या पद्धतीचा केला आहे वगैरे मी काही बोलणार नाही आहे, पण रोल केलेला आहे एवढं नक्की. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रोडक्शन आहे मिशन अयोध्या, हे मला असं वाटतं की ग्रेट आहे. माझ्या आयुष्यातलं बेस्ट प्रोडक्शन पाहिल्यासारखं मला वाटलं, कारण मी त्याची ट्रायल पाहिली. आणि मला असं वाटतं की समीर आणि त्याची पूर्ण टीम यांनी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे, इतकी मेहनत घेतलेली आहे. मला असं वाटत नाही की एवढी मेहनत कोणी घेत असेल. नवीन मुलांना तयार करणं, नवीन माणसांना तयार करणं, कारण ह्या इकडे म्हणजे मला थोडंसं नाव आहे, फक्त मी आहे, बाकी सगळे नवीन आहेत की ज्यांना अजिबात नाव नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी सिनेमात कामसुद्धा केलेलं नसेल, पण अशा माणसांकडून समीरनी काम करून घेतलं आहे आणि ते ज्या पद्धतीने करून घेतलेलं आहे हे खूप ग्रेट आहे. मला असं वाटतं त्या सिनेमाचे निर्माते आहेत त्यांचे तर मी आभार मानतो, कारण त्यांनी हा एवढा चांगला सिनेमा त्यांनी तो त्याचे काय म्हणतात निर्मिती केली त्यांच्या मिसेसनी. पण मला असं वाटतं की हा सिनेमा नक्की लोकांनी पाहावा आणि तो सुद्धा थिएटरमध्ये जाऊन, कारण साऊंड इफेक्ट्स आणि सगळं बॅकग्राऊंड म्युझिक आणि परफॉर्मन्स आणि
सगळं जे काही आहे ते इतकं ग्रेट आहे. मला असं वाटतं की तुम्ही आणि हो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाची गाणी, ती गाणी इतकी गोड आहेत की तुम्ही नक्की टाळ्या वाजवाल किंवा तुम्ही नक्की नाचाल, तुम्ही नक्की श्रीरामाबद्दल नक्की चांगले उद्गार काढालच. इतकं सुंदर आहे याचं संगीत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा थिएटरमध्ये जाऊन पाहावा, बाकी कुठेही पाहू नये असं माझं मत आहे. तर मी परत एकदा सगळ्या मिशन अयोध्या सगळ्या टीमचे आभार मानतो आणि त्यांना खूप 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 यश मिळो असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. मिशन अयोध्याचं संगीत मी केलं आहे. आता 24 तारखेला ती रिलीज होणार आहे. प्रयत्न केलेला आहे सर्व टीमने आणि खूप खूप मेहनत केलेली आहे सर्व मुलांनी, समीर सुर्वेंनी ज्यांनी हा डिरेक्ट केलेला आहे. आणि एकंदरीत हा महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात पोचावा अशी इच्छा आहे. मी संगीत देताना जे प्रभू श्री रामांचं जे काही मला एक आजपर्यंत जे साठवलेलं होतं मनामध्ये ते या संगीतातून मांडण्याचा प्रयत्न केलेला. आता ते रसिकांना कितपत आवडतं हे त्यांच्या चरणी हे अर्पण केलेलं आहे. म्यूज़िक, ये जो ट्रैक है, जो 2 ट्रैक है इसमें म्यूज़िक मिशन अयोध्या के, तो एक जो है वो एंथम जैसा बनाया है, राम जय श्री राम एंथम, और जो मराठी में भजन काइंड ऑफ बहुत थे ट्रैक्स, लेकिन एक जो जिसे हम कहेंगे एक राम जी की निकली सवारी जैसा एक गाना, कहीं पे वो जॉनर ही नहीं था. तो इन्होंने पर्टिकुलरली समीर सर ने मुझे बोला था कि उसी जॉनर को पिच करते हुए हमें एक गाना बनाना है और उसी को मद्देनज़र रखते हुए ये गाना बनाया हमने. थैंक यू. थैंक यू. अच्छा, मिशन अयोध्या ये प्रभु श्री रामचंद्र की कहानी है. श्री राम मंदिर बनने के बाद पूरे देशवासियों के मन में जो सवाल उठे हैं, हमारे दिग्दर्शक साहब ने जिनका जिक्र किया था, वही सवाल लोगों के मन में भी हैं. उनके जवाब कुछ हद तक लोगों को मिलेंगे. ये पूरी तरह से फैमिली के लिए बनी हुई फिल्म है. घर के पूरे सारे मेंबर जाके ये फिल्म देख सकते हैं. इसमें काफ़ी चीज़ें बच्चों को देखने और सीखने मिलेगी. एक अच्छा मैसेज ये फिल्म दे रही है. और जैसे मैंने कहा कि कुछ सवाल जो सबके मन में इतने दिनों तक है, और वही सवाल ये जो फिल्म के मुख्य अभिनेता है, जो फिल्म कैरेक्टर जो मैं कर रहा हूँ इसमें, उनके द्वारा आप सबको मिलेंगे. ये बहुत ही अच्छी और फिल्म बहुत अच्छी बनी है. आपको ज़रूर थिएटर में जाके ये फिल्म देखनी चाहिए. और हमें किस प्रकार का राम राज्य चाहिए, इस पर वो फिल्म है. एंड पूरी फिल्म देखने के बाद आपको एक अलग सी अनुभूति हो जाएंगी, ये मेरा विश्वास है. इसमें मैं विचारे प्यून करके एक स्कूल का प्यून का कैरेक्टर है, और मैं एक निस्सिम राम भक्त हूँ. राम ये मेरा विचार है, राम ये मेरा आदर्श है, और राम के लिए मैं कुछ भी कर सकता हूँ. और अगर मेरा सपना अगर कोई तोड़ना चाहे, तो उसमें कोई बाधा डालने चाहे, तो मैं उसके लिए फिर अपनी जान भी दे सकता हूँ और किसी की जान भी ले सकता हूँ. थैंक यू. सबने देखा है उसकी जर्नी बनने के बाद अब 1 साल होने वाला है, क्या कहना चाहेंगे और फिल्म के अंदर क्या क्या मतलब मैसेज दिया जाएगा मंदिर को लेकर? मूवी एक हाँ, ये सब्जेक्ट राम मंदिर के ऊपर है
मूवी के अंदर यही मैसेज है कि हर कोई चाहता है कि राम राज्य आए, राम मंदिर बना है, हमारा राष्ट्र मंदिर है वो, पर सोचने जैसी बात है कि हर कोई राम जैसा विचार कर रहा है क्या, मतलब उनके आचरण राम जैसा है क्या, कि राम राज्य आए, राम राज्य आए, सब लोग वही बोल रहे हैं, पर राम राज्य आने के लिए हमको क्या करना चाहिए? ये बहुत सारे सवाल हमारे मन में है, सबके मन में है। दुनिया बदल रही है, हमारा देश चेंज हो रहा है, बदल रहा है, उसमें राम राज्य कैसे आ सकता है? तो वही बताया गया है कि सिर्फ राम राज्य आए ये बोल के कुछ फ़ायदा नहीं होगा, उनके राम के आचार विचार भी हम लोगों को एक्सेप्ट करने होंगे, उनकी तरह से विचार करना होगा, तभी राम राज्य आएगा। तो ये थोड़ा सा मैसेज उसमें दिया गया है। और बाकी सब बहुत सारे एक्साइटमेंट्स है, बच्चों की मूवी है और बहुत इमोशनल मूवी है। तो आई एम सो हैप्पी, मैं बहुत धन्यवाद हूँ समीर सर की कि उन्होंने मुझे इस मूवी में एक टीचर का रोल करने को चांस दिया। सो थैंक यू सो मच। फैंस को क्या क्या कहना चाहिए, जो ऑडियंस देखने वाली है बहुत जल्दी सिनेमा, उनके लिए क्या मैसेज? मैं 7-8 साल के बाद काम कर रही हूँ, तो मैं मेरे फैंस को बताना चाहती हूँ कि यह मेरी मूवी मिशन अयोध्या 24 जनवरी को 2025 को रिलीज़ हो रही है। तो प्लीज़ थिएटर में जाके देखिए, बहुत अलग अनुभव होगा, बहुत अलग मूवी होगी, आपको बहुत पसंद आएगी। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। थैंक यू। घरों में रिलीज होने वाली किस तरह की फिल्म है, आपका एक्सपीरियंस कैसा रहा? मिशन अयोध्या बहुत ही बढ़िया फिल्म है, ऐसे नहीं कि सिर्फ हमने की है इसके लिए, बट फिल्म कुछ और एक अच्छा मैसेज लेके आ रही है और कुछ कहना चाहती है। तो अभी तो मैं कुछ आपको उस फिल्म के बारे में आपको बता नहीं पाऊँगा, फिल्म देखनी पड़ेगी आपको, उसके बारे में कम्प्लीटली पता चल जाएगा कि एग्जैक्टली फ़िल्म क्या है। बट रहा मेरा एक्सपीरियंस का सवाल, तो मेरा एक्सपीरियंस इस फिल्म को करने का बहुत ही अलग रहा, क्योंकि पहली बार अयोध्या जाने मिला और राम मंदिर को एक्सप्लोर करने मिला। तो जो अयोध्या की जर्नी थी, जिस तरीके से हम लोगों को शूट करने में बहुत सारी दिक्कतें आई, बहुत सारे टास्क थे, ठीक है, बट एट दी एंड वो पूरी टीम ने एज अ टीम वर्क एक फुल स्पिरिट के साथ में हमने उसको किया है। तो बहुत ही बढ़िया फिल्म बनी है, बहुत ही बेहतर विजुअल्स के साथ में ये फिल्म, बहुत ही धमाकेदार म्यूज़िक, बैकग्राउंड स्कोर और बहुत ही अच्छा डायरेक्शन, प्लस उसके अलावा जो परफॉर्मेंसेस रहे हैं एक्टर्स की, दैट इज़ सुपर्ब। मतलब फिल्म आप जब देखोगे तो एज अ फिल्म ओवरऑल पैकेज वाइज इट इज़ अ फैंटास्टिक फिल्म, आपको मज़ा आएगा देख के। माझा इंटरव्यू प्रोड्यूसर क्या एक्साइट किया मिशन अयोध्या जो सब्जेक्ट है, बहुत इम्पोर्टेंट है, बहुत सारे लोग फिल्म को देखने भी वाले हैं, सबने देखी है अयोध्या की जर्नी जहाँ पे राम मंदिर बना है। सर क्या कहना चाहेंगे, सबसे पहले जब सब्जेक्ट आया आपके पास क्या रिएक्शन था, क्या सोचा आपने? नहीं ना, जब अपन मूवी निकालना था अपने को, मतलब मराठी में बात कर सकता हूँ ना, आपल्याला एक मराठी चित्रपट काढायचा होता है आणि तो मिशन अयोध्या हा काढायचा होता। आणि तू बोल। म्हणजे मिशन अयोध्या म्हणजे असं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे सगळं असं सांगतो, पण रामांच्याबद्दल बऱ्याचशा मुलांना असं म्हणजे आपण काही सांगितलंच नाही असं। आणि जसं की अयोध्या आता नवीन राम मंदिर बनवलं, तर आपलं एक पर्यटक स्थळ म्हणून आपण तिथे का नाही जाऊ शकत मुलांना घेऊन असं। तर असं अजून भरपूर काही काही, पण आता ते आणि कशा एक्सपिरियन्स होता ॲज अ प्रोड्युसर, ते पण शेअर करा। नाही, चांगला आणि काय मेसेज देणार आहे फिल्म, कारण राम मंदिरची जर्नी सर्वांनी बघितली आहे, ओके, नंतर काय मेसेज देणार आहे यंगस्टरला स्पेशली? नाही ना, 24 जानेवारीला आपण रिलीज करतो आणि नक्कीच बघा मिशन अयोध्या। ओके सर, सबसे पहले मिशन अयोध्या के सब्जेक्ट पर फिल्म बनाना बहुत बड़ी बात है। एज ए डायरेक्टर क्या क्या चैलेंजेस थे आपके सामने, क्योंकि जैसे मैंने पूछा बाकी लोगों को भी कि अयोध्या की जर्नी राम मंदिर बनते हुए सबने देखी है, यंगस्टर्स के लिए क्या मैसेज होगा, और अगर थोड़ा सा फिल्म के बारे में हमारे
देखो अभी मिशन अयोध्या ये नाम सुन के ही बहुत सारे थॉट्स दिमाग में आते हैं कि क्या है इस सिनेमा में। तो ऑनेस्टली आपको यहाँ मैं बताऊँगा कि राम मंदिर तो लास्ट ईयर बना, अभी 1 साल पूरा हो रहा है। तो 1 साल पूरा होने के ओकेजन पे हमने ये सिनेमा बनाया है। अब ये सिनेमा में क्या हो सकता है, तो देखिए स्टोरी तो यहाँ से वहाँ से पुरानी या नहीं हो सकती है, लेकिन जो इसका थॉट है इस सिनेमा का वो आज की डेट में रिलेवेंट है। ये जो थॉट है ये आज की डेट में हर एक राम भक्त के मन में छुपा हुआ है। वो भले आज मन पूरे मुंह खोल के नहीं बोल सकता, लेकिन जो निस्सीम राम भक्त है उसके मन में बहुत सारे सवाल हैं कि राम मंदिर तो बना भाई, अब आगे क्या। हम बोलते हैं कि आगे काशी मथुरा, वो ठीक है, लेकिन राम मंदिर के बारे में जब हम पूछेंगे कि राम मंदिर बना अब आगे क्या, तो आगे का मतलब नेक्स्ट लेवल होना चाहिए। तो ये जो नेक्स्ट लेवल है वो क्या हो सकती है? क्या वो राम राज्य हो सकती है जो प्रभु श्री राम जिन्होंने आदर्श राम राज्य की नींव रखी थी और वो इम्प्लीमेंट किया था, तो क्या वैसा आदर्श राम राज्य फिर एक बार हमारे देश में आ सकता है, जिसमें कोई डिस्क्रिमिनेशन नहीं है, जिसमें एक सादगी है, जिसमें प्यार है ना, एक राजा है जो जनता के लिए खुद पीड़ा सहन करता है लेकिन जनता का भला करता है। क्या ऐसी सिचुएशन हम अपेक्षित कर सकते हैं आज की डेट में? राम के विचार, राम का आदर्श क्या हम अपने निजी जीवन में उसे इम्प्लीमेंट कर सकते हैं? अगर ये सब होता है तो ये मिशन अयोध्या इसका थॉट सक्सेसफुल हो सकता है। बहुत मन से विषय लिखा हुआ है और नो डाउट जब इसके बारे में सोचना शुरू हो गया, लिखना शुरू हो गया, तो बहुत सारी डिफ़िकल्टीज़ थी। ये शूट कैसे होगा, अयोध्या में शूट कैसे होगा, या फिर सिनेमा में बहुत सारे बच्चे हैं, नई कास्ट है, इनको लेके कैसे बनेगा। तो डिफ़िकल्टी तो थी, लेकिन राम पे भरोसा था। राम भरोसे नहीं थे हम, राम पे भरोसा था, उसका आशीर्वाद था, इसलिए ये सिनेमा पूरा हो चुका और अब रिलीज़ में है। सर आप लोगों ने अयोध्या में शूट किया, क्या क्या चैलेंजेस आए उसके बारे में भी कुछ बताइए सर। क्या सब स्मूथली हो गया या फिर एज ए डायरेक्टर कुछ चैलेंजेस आए? एक तो पहली बात ये है कि मिशन अयोध्या मतलब अयोध्या की भूमि पे इसका चित्रीकरण करना अनिवार्य था, नहीं तो कोई मतलब नहीं बनता था। तो अयोध्या में शूट करना ये एक बहुत ही चैलेंजिंग सब्जेक्ट था, क्योंकि मैं 4 बार अभी अयोध्या आ जा चुका हूँ और देख चुका हूँ कि जो भीड़ वहाँ उमड़ती है वो अभूतपूर्व है, वो हम इमेजिन भी नहीं कर सकते। और ये सब चीज़ों को जब हम देखते हैं तो उस भीड़ में शूट करना बहुत ही बड़ा चैलेंज था, क्योंकि वहाँ की सिक्योरिटी, वहाँ की वहाँ की जो चैलेंजेस थे, मतलब मई महीने के गर्मी में हम शूट कर रहे थे, मतलब 44 और 46 टेम्परेचर था मॉर्निंग में। उस स्थिति में हम लोग शूट कर रहे थे 20 बच्चों को लेके, तो बहुत बड़ा प्रॉब्लम्स हो चुके थे, लेकिन राम का आशीर्वाद था तो उन्होंने हमारी नैया पार लगा दी। लास्टली फिल्म जो है 24 जनवरी को रिलीज होने वाली है और हमारे देश में जो सबसे बड़ा पॉपुलेशन है यंगस्टर्स का है, यंगस्टर्स को क्या मैसेज देना चाहेंगे? देखो ये जो थॉट है इस फिल्म में, जो मिशन अयोध्या जिसे हम कह रहे हैं, ये थॉट अगली पीढ़ी से ही रिलेटेड है। इसमें एक सवाल उठाया गया है कि रावण पर विजय पाने वाला राम हम आगे की पीढ़ियों को बताएंगे, या जिसने आदर्श राम राज्य की नींव रखी और वास्तव में उसको अवतरित किया, वो आदर्श राजा राम हम अगली पीढ़ी को बताएंगे। हम कौन सा राम बताने वाले हैं या सिखाने वाले हैं, और इसका विचार ये अगली पीढ़ी ने करना है।
कि हमें कौन से राम के साथ आगे बढ़ना है, रावण पे विजय पाने वाला राम या आदर्श राजा राम। थैंक यू सर, थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच।